टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती देणारा 55 तुटलेले संसार पुन्हा मार्गी लावणाऱ्या दाम्पत्यांचा सन्मान आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा बुधवार दिनांक 17 जून रोजी मालपूर येथे उत्साहात संपन्न झाला। पत्रकारिता क्षेत्राबरोबरच समाजहिताचं कार्य करण्याची संघाची परंपरा या कार्यक्रमातून अधोरेखित झाली। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष मुरलीधर महाजन यांनी शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील तब्बल 55 तुटलेले संसार पुन्हा एकत्र आणून अनेक कुटुंबांना नवजीवन दिले। त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया शिंदखेडा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हबप ब्रह्ममूर्ती गणेशजी महाराज यांनी स्वीकारलं। यावेळी मंचावर पुष्पाताई रावल, ज्ञानेश्वर भांबरे, महावीर सिंग रावल, नगरसेविका पूजाताई खडसे, शिंदखेडा तालुका शिवसेना प्रमुख प्रकाश चौधरी, प्रवीण महाजन, भालचंद्र पाटील, चंद्रकांत डागा, व्हॉइस ऑफ मीडिया शिंदखेडा तालुका अध्यक्ष भूषण पवार, महेंद्र गिरासे, सचिव मनोज गुरव, हबप रामचंद्र महाराज, श्रावण तात्या अहिरे, प्रशांत पवार, भारतदादा शेलार, हितेंद्र महाले, गुलाब पाटील, यशोदाताई बागुल, लताताई खंडेराय, किरण बच्छाव, प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचा प्रास्ताविक व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष भूषण पवार यांनी केलं। त्यांनी संघटनेच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत पत्रकार हे केवळ बातम्या देणारे नसून समाज परिवर्तनाचं माध्यम असल्याचं त्यांनी सांगितलं। मुरलीधर महाजन यांनी केलेलं कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी म्हटलं। यावेळी नगरसेविका पूजाताई खडसे, ज्ञानेश्वर भांबरे, महावीर सिंग रावल, प्रकाश चौधरी तसंच प्रवीण महाजन यांनी मनोगत व्यक्त केलं। त्यांनी मुरलीधर महाजन यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत 55 तुटलेले संसार पुन्हा एकत्र आणण्याचा उपक्रम हा समाजासाठी आदर्शवत असल्याचं म्हटलं। कुटुंब संस्था बळकट करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी असे उपक्रम काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमात पुनर्मिलन झालेल्या 55 दाम्पत्याचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि तांब्याची भांडी देऊन सन्मान करण्यात आला। तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील गौरव करण्यात आला। उपस्थितांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव भलकार सर यांनी केलं तर सचिव मनोज गुरव यांनी आभार मानले। पत्रकार संघटना देखील समाजहिताचं मोठं कार्य करू शकतं याचं हे जिवंत उदाहरण ठरलेला हा कार्यक्रम व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकीचा आणि लोकहिताच्या कार्याचा प्रभावी संदेश देणारा ठरला। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हॅपी दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गिरीजी महाराज, सर्वच व्यासपीठ जेवढे आमच्या बलकर सरांनी जी नावं घेतली ज्यांची सत्कार झाली ती पण बादल पाटील तात्या आणि जास्ती सत्कार करण्यात बघा पूजाताई सर म्हणून व्यासपीठ, कारण आपण सगळेजण 5 वाजेपासून आलेला कार्यक्रम खूप जास्त झाला। वकील साहेब रवी आणि पत्रकार लोकांचं काय पत्रकार काम आणि म्हणून ना मी सगळ्यांची नावं न घेता सगळे उपस्थित सगळे आदर्श जोडपे खरं म्हणजे कार्यक्रम घेताना खूप फजिता। आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुक्याचे अध्यक्ष भूषण दादा, आमचे शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष भालचंद्र दादा, आला रवींद्र भाऊ राजपूत आणि कार्यक्रम एक पत्रकार संघ आहे व्हॉइस ऑफ मीडिया, या पत्रकार संघाला तर्फे कार्यक्रम आयोजित करेल आणि आपला सर्वांचा सन्मान तुम्ही पुन्हा संसारमय नांदा सौख्य भरे याला तुम्ही आनंदाने संसार करा। जो तुम्हाला काही म्हटला कालावधी फुटाफूट पहिले फटाफट पहिले तो सर्व भर येणारा काळ तुम्ही भरी करा अशा शुभेच्छा तुम्ही आम्हाला सर्व व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे। आणि आज जो कार्यक्रम महिना आज अधिक महिन्यामध्ये धोंड्याला महिना आपण त्याला म्हणतो तो शेवटला दिले धोंड्याला, बरोबर का? शेवटला दिले ना आणि त्या तुम्ही जसं आपण भाषाले जेवायले आपण जसा वाण लावतो आज तर तुमच्या आम्ही वाण नाही म्हणून तुम्ही सुद्धा भविष्याला अतिशय चांगल्या प्रकारे सुरेख असा संसार करीत
व्हायसा मीडियातर्फे बोलत धन्यवाद. मुलं खूप रडतायत, ते कंटाळले, कारण त्यांना या कार्यक्रमानंतर करते. माझ्या घरी असे बरेचसे कौटुंबिक वाद येतात. मी बऱ्यापैकी माझ्या ऑफिसमध्ये समाजसेवा म्हणून आतापर्यंत 7-8 संसार असे वाचवलेले आहेत. मला माहिती आहे त्यांना कन्व्हिन्स करताना किती त्रास होतो या गोष्टीचा, कारण त्यांचा घटस्फोट हा शब्द ऐकला की पहिल्यांदा आपल्याला घडली नसते. त्यानंतर तुम्ही पोहोचूच नका. आपली संस्कृती आणि तुमच्याकडे जे वादविवाद असतील ते तुम्ही आपसात बसून मिटवा. ते समाजापर्यंत नेऊ नका. वादविवाद प्रत्येक घटने सोसलेच नाही तर संसाराचा गोडवा पण तुम्हाला कळणार नाही. जर सोसत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्या संसाराचा गोडवा समजणार नाही. इथे माझी जर एक विधान खूप अनोखा आणि म्हणजे आजपर्यंत असा कार्यक्रम कुठेच झालेला नाहीये. पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, इथे उपस्थित प्रत्येकाला की माझी अशी इच्छा आहे. जे काम कोकणातील महान जग यांना जमले नाही ते काम आपले मुरलीधर महाजन यांनी त्यांच्या प्रयत्नातून करून दाखवले आहे. हे खूप अभिमानास्पद बाब आहे. पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी नेहमी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक विषय आणि जनतेच्या अडचणींना त्यांनी सातत्याने वाचत होते. त्यामुळे त्यांची ओळख केवळ पत्रकार म्हणून नाही तर एक संवेदनशील समाजसेवक म्हणूनही निर्माण झालेली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या 55 प्रयत्न देणारा उपक्रम आहे. समाजात एकोपा, प्रेम, शिक्षण आणि सहकार यांचे महत्व अधोरेखित करणारा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार. तरी आपण या कार्यक्रमात पुढे वळूया आणि मी या ठिकाणी आपलं एक वास्तविक समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुढील सूत्रसंचालक माननीय बलकर सर यांना देतो. धन्यवाद. मनोमिलन करून त्यांना संसाराला लावणाऱ्या आबासाहेब आमचे वैसव मीडियाचे उपाध्यक्ष मुरलीधर माळी यांनी या ठिकाणी हा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केलं. या कार्यक्रमात या पंचक्रोशीतून तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून उपस्थिती दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांचं आयोजक व संयोजक यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी त्यांनी यथोचित सन्मान केला आणि आम्हाला या ठिकाणी मान दिला. त्याबद्दल व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आयोजकांच्या आणि संयोजकांच्या या ठिकाणी आम्ही आभार मानले. कारण आभार मानले तर त्यांचा भार आमच्यावर राहून जाईल. आम्ही सदैव त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. कारण ऋण म्हणजे हे कर्ज असतं. या कर्जाची परतफेड येणाऱ्या काळामध्ये आमच्या व्हॉइस ऑफ मीडिया निश्चितच करून ती कर्ज फेडण्याची जबाबदारी घेईल. आपल्या सर्वांच्या या ठिकाणी पुनश्च धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, धुळे. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.